बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी नाशिकमधून लासलगाव रेल्वे स्टेशनवर कांद्याचा पहिला ट्रक दाखल झालाय। NCCFच्या केंद्रावरून कांद्याने भरलेला ट्रक रेल्वे स्टेशनवर दाखल झालाय। हा कांदा रेल्वेच्या एका डब्यामध्ये भरला जाणार आहे। एकूण 21 डब्यांमध्ये 840 टन कांदा पाठवण्याचं उद्दिष्ट आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती? हेमली, आपण जर बघितलं तर काल रात्रीपासून हे जे रेक आहे ते इथे येऊन पोहोचलेले होते, मात्र कांदा जो आहे तो इथे दाखल होत नव्हता। दरम्यान आता जर बघितलं तर एक 5 मिनिटापूर्वी आता कांद्याने भरलेला पहिला ट्रक जो आहे तो NCCFच्या केंद्रावरून इथे येऊन पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात या ट्रेनमध्ये कांदा लोडिंग होण्यास सुरुवात देखील होणार आहे। आपण जर बघितलं तर ही कांदा एक्सप्रेस खते हिला नाव देण्यात आलेलं आहे, जी नाशिकहून दिल्लीच्या आदर्शनगर परिसराकडे ती धावणार आहेत। यामध्ये जर बघितलं तर म्हणजे खास करून देशातील अनेक शहरांमध्ये जे प्रमुख शहर आहेत तिथे कांद्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। 60 ते 70 रुपयापर्यंत हा कांदा जाऊन पोहोचलेला आहे आणि कुठेतरी हे दर जे आहेत ते स्थिरावे, सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी ही ट्रेन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। एकूण जर बघितलं तर 21 हे डबे आहेत, 21 बॉक्सेस आहेत आणि यामध्ये 840 टन कांदा हा भरण्यात येणार आहे। NCCFने जो काही कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला होता, जो बफर स्टॉक होता, तो आता काढला जाणार आहे आणि या डब्यामध्ये तो भरला जाणार आहे। जर बघितलं तर एका डब्यामध्ये जी काही आता तज्ञांनी माहिती दिली त्यानुसार जवळपास 3 ट्रक जो माल आहे तो एका डब्यामध्ये भरला जातो। आता समोर आपण जर बघितलं तर ही ट्रक आहेत, ही ट्रक देखील पूर्ण भरलेली नाही, जवळपास 40 किलोची गोणी आहेत आणि एकूण 50 या गोण्या आहेत आणि या थोड्याच वेळात आता या डब्यामध्ये भरल्या जातील। असं जवळपास म्हणजे आपण जर बघितलं तर एकूण 840 टन कांदा भरायला किती वेळ लागू शकतो किंवा एकंदरीत जर बघितलं तर ही ट्रेन जी आहेत किंवा मजुरांची संख्या जर बघितली तर आजच ही दिल्लीकडे रवाना होणार का, हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। कारण अशी चर्चा होती की काल खरं तर हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत, मात्र काल हे झाले नाहीत। आज देखील जर बघितलं तर सकाळपासून सर्वजण प्रतीक्षेत होते आणि आत्ता पहिला ट्रक जो आहे तो इथून पोहोचलेला आहे। अजूनही लोडिंगला सुरुवात ही झाली नाही आहे, त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर आता ही ट्रेन नक्की दिल्लीकडे कधी रवाना होणार हा देखील प्रश्न जो आहे तो अजून कायम आहेत। दरम्यान जर बघितलं तर एकंदरीतच हा जो कांदा आहे तो दिल्लीत पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये तो पाठवला जाईल आणि सामान्य ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळेल। असं जरी असलं तरी मात्र यामुळे जे नाशिकचे किंवा इतर जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यासमोर कुठेतरी संकट हे उभं राहणार आहेत। कारण आता कुठे कांद्याला चांगला भाव हा मिळत होता आणि असं काही असताना आता जर हा कांदा जर पुन्हा एकदा पाठवण्यात आला तर साहजिकच आहेत की आपल्या शेताचा कांद्याचा जो भाव आहे तो कुठेतरी कमी होणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता शेतकरी देखील रोष जो आहे तो व्यक्त करतायत। हेमाली, नक्कीच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।